अरे मी तर तुझी मस्करी करत होतो, तुला शिवी द्यायची काय गरज होती? हा तेच तर, याने तुझी मस्करी केली, तू शिवी कशाला दिली? तू कशाला मध्ये पडतोस? अरे थांबा थांबा, भांडतोस कशाला? तू शिवी दिली, मला खूप वाईट वाटले. तू माझी मस्करी केली, माझा डब्बा लपवला, तर मग मी काय गप्प राहू का? मस्करीच केली ना, शिवी देणं त्यावेळेचा उपाय नाहीये. तू शिवी दिलीस तर तुला अर्थ तरी माहित आहे का? मला माहिती आहे शिव्यांचा अर्थ. हा आता तुझीच कमी होती, सांग जरा. शिव्यांची आपली एक परिभाषा आहे, मी सांगतो. अत्याधिक क्रोध आल्यावर शारीरिक हिंसा न करता मौखिक स्वरूपात केलेली हिंसात्मक कारवाईसाठी केलेल्या शब्दांची निवड, ज्यामुळे मनाला जी शांती मिळते त्याला शिव्या असे म्हणतात. सतीशने रातचा टिफिन लपवला होता, म्हणून त्याने त्याला शिवी दिली. राज, तुझी कोणी मस्करी केली तर तू त्याला शिव्या देतोस? जर तुला कोणी शिव्या दिल्या तर तुला चांगलं वाटणार का? नाही सर. राज, तू तुझं तोंड तर खराब केलंस, पण शिवी देऊन समोरच्या व्यक्तीचं मन देखील दुखावलंस. आणखी एक गोष्ट सांगतो बाळाला, आपण जे अपशब्द वापरतो, ज्या शिव्या देतो, या सर्व शब्दांचा आपल्या शरीरावर आणि आपल्या अंतमनावर खूप वाईट परिणाम होतो. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीवर त्याचा दुष्परिणाम होतो आणि त्यामुळे मोठमोठे आजार उद्भवण्याची शक्यता असते आणि त्याचबरोबर आपल्या मेंदूवर देखील त्याचा खूप वाईट परिणाम होतो. सर, एका शिवीमुळे एवढं सगळं होऊ शकतं? हो बाळा, जे पेराल तेच उगवतं. म्हणूनच कितीही राग आला तरी अपशब्दांचा वापर करू नका. माफ करा सर, यापुढे मी कधीच कुणाला शिवी नाही देणार. शाबास, हीच तुझ्याकडून आणि तुम्हा सगळ्याकडून अपेक्षा. अपशब्द